मी माझ्या आवडीनुसार लग्न केलं होतं. माझी बायको खूप सुंदर होती. पण लग्नाच्या 3 दिवसानंतर मला कळालं की ती कोठ्यावर होती आणि तिने माझ्याशी मुद्दाम लग्न केलं होतं. आता मी तिचा तिरस्कार करू लागलो. त्या द्वेषात मी तिच्या खोलीत विषारी साप सोडून दिला आणि बाहेरून कुलूप लावले, जेणेकरून साप चावल्याने तिचा मृत्यू होईल आणि कोणाला काही संशय येणार नाही. पण मी संध्याकाळी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा मी अवाक झालो, कारण माझी पत्नी आत जिवंत होती, पण तिच्यासोबत 3 लहान माझी पत्नी कोणाशी तरी बोलत होती आणि ती मला पाहून म्हणाली, तू विश्वासार्ह व्यक्ती नाहीस. मी सुंदर आहे म्हणून तू माझ्याशी लग्न केलं, पण जेव्हा तुला समजलं की मी कोठ्यावर काम केलं आहे तेव्हा तू मला मारण्याचा प्रयत्न केला. जर तू मला सांगितलं असतं की मी तुला आवडत नाही तर मी तुझ्या आयुष्यातून निघून गेले असते. मला तुझ्यावर विश्वास होता, पण तुम्ही सर्व माणसं सारखीच आहात. माझी बायको उठून बसली आणि ते छोटे साप खिडकीतून निघून गेले आणि मी माझ्या जागेवर दगडासारखा उभा होतो. हे सर्व काय आहे हे मला समजत नव्हतं आणि माझी पत्नी वारंवार तुम्ही माणसे असं बोलत होती. तुम्ही माणसे? मग ती काय आहे? मी माझ्या जागेवर उभा होतो तेव्हा माझी पत्नी म्हणाली की मला इथं यायचं नव्हतं, पण तुला माझी गरज आहे आणि मला तुझी मदत हवी होती. मला तुला सर्व काही सांगायचं होतं, पण तू माझं ऐकलं नाहीस. त्या दिवशी तू मला सांगितलंस मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझा भूतकाळ काहीही असो, मी नेहमीच तुला साथ देईन. पण तुझं ते प्रेम फक्त बाह्य आहे, ते फक्त सौंदर्यासाठी आहे, हे मला आज समजलं. म्हणून आता मी ठरवलं आहे की मी माझा बदला घेईन आणि तुझ्या आयुष्यातून कायमचं निघून जाईन. तुम्ही माणसं कधीच कोणाशी एकनिष्ठ राहू शकत नाही. आणि मग मी सावीला विचारलं, तू आम्हाला मानव माणूस असं का म्हणत आहेस? मग तू कोण आहेस? तू हे पुन्हा पुन्हा का म्हणत आहेस की तुम्ही माणसं कोणाशी एकनिष्ठ राहू शकत नाही? मग ती माझ्या चेहऱ्याकडे बघू लागली आणि मग हसायला लागली, पण तिच्या हसण्यात एक वेदना होती जी तिच्या डोळ्यात स्पष्ट होती. मी पुढे जाऊन तिचा हात पकडला आणि तिला म्हणालो, फक्त एकदा मला माफ कर, मला अजून एक संधी दे. मला खूप राग आला होता, त्यामुळे मी भरकटलो होतो. मला वाटले की तू माझा विश्वासघात केला आहेस, पण त्या दिवशी तू मला सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केला होता. मी हे विसरलो होतो, पण मी तुझं ऐकलं नाही. माझी बायको माझ्याकडे बघत होती आणि ती म्हणाली, आता मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू जेव्हा तू माझा तिरस्कार करतोस आणि तुला मला मारायचं आहे. मला लाज वाटली. माझ्या आत्याच्या बोलण्याचा प्रभाव माझ्यावर पडला होता. तिनं मला सांगितलं होतं की तुझी बायको वेश्या आहे. आज फक्त घरातील लोकांनाच हे माहीत आहे. उद्या सगळ्या जगाला कळालं तर लोक आपल्यावर थुंकतील. माझी पत्नी म्हणाली की खरा माणूस तोच असतो जो नातेसंबंधांना त्याच्या जागी ठेवतो. जेव्हा आपण एखाद्या नात्याला त्याच्या लायकीपेक्षा जास्त महत्त्व देऊ लागतो, आणि जर तुम्ही इतर नाती मागे सोडली तर सर्वच नात्यांमध्ये संघर्ष आणि दुरावा देखील वाढतो. पण मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही, म्हणून मी आज येथून निघून जाते. माझी पत्नी उठली आणि तिने तिच्या वस्तू बांधायला लागली. आमच्या खोलीत आरसा नव्हता. माझ्या बायकोला आरशात बघायचं नसल्यामुळे ती म्हणायची की मी आरशात पाहिलं तर माझं सौंदर्य नाहीसं होईल. पण तेव्हा आम्ही तिच्या एवढ्या प्रेमात पडलो की मी संपूर्ण घरातून आरसे काढून टाकले. आणि आता जेव्हा मला तिचा तिरस्कार झाला तेव्हा मी पुन्हा घरात आरसे लावले. सामान बांधून झाल्यावर माझी पत्नी खोलीतून बाहेर आली तेव्हा मला असं वाटलं की तिचं शरीर सोनेरी होत आहे. अचानक एक लाट आली आणि गेली. मी तिचा हात धरून तिला थांबवलं आणि घराच्या दिवाणखाण्यातल्या आरशात बघितलं तर मी किंचाळलो आणि मागे वळलो आणि मागे भिंतीवर आदळलो. आणि मग मी आश्चर्याने सावीला म्हणालो. ती माझ्याकडे डोळ्यात अश्रू घेऊन पाहू लागली. मी म्हणालो, सावी तू कोण आहेस? तुझं शरीर आरशात का दिसत नव्हतं?
तेव्हा माझ्या पत्नीने मला संपूर्ण हकीकत सांगितली. माझ्या पत्नीने मला सांगितलं की 6 वर्षापूर्वी आजच्या दिवशी ती खूप आनंदी होती. वर्षानंतर नाग आणि नागिनीची जोडी माणसाच्या रूपात दिसते आणि त्यांच्या इच्छेनुसार ते कोणाचंही रूप धारण करू शकतात. आम्ही आमचं जीवन जंगलात जगत होतो. कोणत्याही माणसाला आम्ही कधीच त्रास दिला नाही, कधीही माणसाला मारलं नाही. जंगल आमचं होतं आणि तिथं असलेले प्राणी सुद्धा आमच्याच सोबत राहत असत. आमच्या सोबत राहणाऱ्या कोणत्याही प्राण्याला आमचा काही त्रास नव्हता, कारण हे जग सर्वांचं आहे. देवाने अनेक प्राणी निर्माण केले आहेत. काही दृश्यमान आहेत तर काही दिसत नाहीत. काही प्राणी कमकुवत असतात आणि काही हानिकारक असतात. आपण काहीही केलं तरी आपण कधीच मानव बनू शकत नाही. आणि मानव हा एकमेव प्राणी आहे ज्याला देवाने सर्वात हुशार बनवला आहे. सर्व प्राणी मानवाचे गुलाम होऊ शकतात. सर्वात शक्तिशाली जिन देखील गुलाम बनतात, पण कोणीही माणूस कधीच कोणाचा गुलाम होऊ शकत नाही. आम्ही पण लग्न करतो. आमचं घर आणि राहणीमान सगळं काही आहे, पण ते माणसाच्या नजरेतून लपून असतं आणि हा पडदा स्वतः देवानेच निर्माण केला आहे. नाहीतर जेव्हा माणूस आमचं खरं रूप पाहतो तेव्हा तो त्याच वेळी मरतो. आणि एके दिवशी मी आणि माझा नवरा बाहेर पडलो, तेव्हा शहराच्या रस्त्यावर मी पाहिलं की काही लोक एका मुलीला घेऊन जात आहेत. आम्ही त्या मुलीला मदत केली आणि तिची इज्जत वाचवली. आणि त्या दिवशी मला समजलं की तुम्ही माणसेच इतर माणसांचे शत्रू आहात, जे दुसऱ्याच्या बहिणी आणि मुलींनाही सोडत नाहीत. ती मुलगी वाचली आणि परत तिच्या घरी गेली आणि आम्ही आमच्या घरी परतलो. पण रात्री काही लोक जंगलात आले. ते मला शोधत होते, कारण मी खूप सुंदर होते आणि त्या लोकांनी मला पाहिलं होतं. म्हणून मी या जंगलात परत आले. पण त्यांना हे माहीत नव्हतं की मी एक इच्छाधारी नागिन आहे. पण मला माहीत नाही की त्या लोकांनी माझ्या पतीला कसं पकडलं आणि आम्हाला आमच्या मूळ रूपात यायला 30 सेकंद लागतात. पण ते मला सोडत नव्हते. माझा नवरा, माझी मुलं माझ्या डोळ्यासमोर मेली, पण त्यांना दया आली नाही आणि त्यांनी मला पकडून त्यांच्या तळावर नेलं. तिथं काही मुली पण होत्या. त्यांना देखील आधी कैद केलं होतं. पकडल्यानंतर ते मला घेऊन आले होते. ते माझ्याकडे वासनेच्या नजरेनं बघत होते. मला कोंडून तिथून ते निघून गेले. म्हणून रात्रीच्या अंधारात मी माझ्या खऱ्या रूपात परत आले आणि दरवाजाबाहेर बसलेल्या माणसाला मारून मी त्या मुलींना मुक्त केलं. पण जेव्हा आम्ही मानवी रूपात आले आणि त्यांना एक एक करून बाहेर काढत होते, तेव्हा तिथे सरदार आले. त्यांनी मला चापट मारली. पण मला पाहून तो पण वेडा झाला आणि म्हणाला, एवढी सुंदर मुलगी मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. तो विसरला होता की तिथल्या सगळ्या मुली पळून गेल्या होत्या आणि मला त्याच्या खोलीत ओढून नेलं आणि माझ्यासोबत काहीतरी चुकीचं करण्याच्या इराद्याने मला हात लावण्याचा प्रयत्न करू लागला. मग मी त्याला दंश केला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि साप कुठून आला हे शोधण्यासाठी सर्वजण जमले. मी अजूनही माझ्या पतीच्या दुःखातून सावरले नव्हते. त्या सरदाराची एक बाई तिथे आली आणि मला बेशुद्ध करून तिच्याबरोबर घेऊन गेली. मला एका खोलीत बंद केलं होतं. मग त्या खोलीत 30 माणसे आली ज्यांनी माझ्या नवऱ्याला आणि मुलांना मारलं होतं. मला त्या लोकांनाही मारायचं होतं. मला ते हवे होते, परंतु त्यांच्यापैकी एकाकडे नागमणी होता आणि त्यांना हे माहीत नव्हतं की तो नागमणी आहे. त्या प्रमुखाची पत्नी गेल्यानंतर मी त्यापैकी एकाला मारले, पण दुसरा मला वेश्यागृहात घेऊन गेला होता. त्याने सुंदराबाईला सांगितलं की त्याला माझ्यासोबत राहायचं आहे आणि मी सुद्धा त्याचीच वाट पाहत होते. त्या रात्री मी त्यालाही मारलं आणि माझा बदला घेतला. तुम्हाला हे माहीत आहे की साप जोडप्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा बदला घेतो. ती व्यक्ती जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात लपली तरी नागिन त्याला पकडते. तो कधीच कोणाला माफ करत नाही. आणि आता आम्ही 3ऱ्या माणसाचा शोध घेत होते, ज्याने माझ्या नवऱ्याला जखमी केलं होतं. तो म्हणायचा की मी फक्त त्याची आहे. सगळे मेले हे चांगलं झालं. प्रत्येक वेळी मी माझी इज्जत वाचवत होते आणि मला खात्री होती की नशीब मला साथ देईल. आपण करत असलेल्या पापाचे ऋण फेडणे फार जड जाईल असे त्या तिघांना कधीच वाटलं नसेल.
सापाच्या जोडीपैकी एकाला मारणं हे मोठं पाप आहे आणि ते एक पाप आहे ज्याची भरपाई त्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीला करावी लागेल. तो खूप आनंदी होता, पण मला त्याच्याकडे असलेली नागमणी हवी होती. मला माझ्या रूपात परत जाणंही शक्य नव्हतं. त्या माणसाकडे जाऊन मला तो नागमणी मिळवायचा होता. मला माझा बदला घ्यायचा होता आणि शक्य तितक्या लवकर तिथून बाहेर पडायचं होतं. पण आतापर्यंत तो माणूस आणि त्याच्यासोबत काम करणारे इतर लोक विचार करत होते की आजवर जे लोक मरण पावले आहेत ते साप चावल्यामुळेच मेले आहेत, पण त्यांच्यात एक इच्छाधारी नागिन आहे हे त्यांना माहीत नव्हतं. मी त्या माणसाची वाट पाहू लागले. जेव्हा जेव्हा मी माझ्या नवऱ्याला आठवून रडायचे तेव्हा जंगलातून 3 साप माझ्या मदतीला यायचे. मग मी त्यांना परत पाठवत असे, कारण मला स्वतःचा बदला स्वतः घ्यायचा होता आणि त्यात माझा जीव जाऊ शकला असता. पण मी त्याची पर्वा केली नाही. शतकामधून नाग-नागिन एकमेकास भेटतात, मानवी रूप धारण करतात, लग्न करतात, पण प्रत्येकाला हे खोटं आणि मूर्खपणाचं वाटतं. माणसांनी कधीच आमच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. हे एक सत्य आहे. ते सर्व काही हिसकवण्यात मग्न आहेत. दिवस महिन्यात बदलत गेले. ती बाई मला मारहाण करायची आणि म्हणायची की मी तुला इथं फुकटात ठेवलं नाही, लाखो रुपये दिले आहेत आणि तू इथे आल्यावर येणाऱ्यांनाही खुश करत नाहीस. मला वाटायचं की या महिलेलाही मारून टाकावं, जिने अनेक असहाय्य मुलींना कैद केलं, अपहरण करून इथं ठेवलं आणि तिनं पोलिसांना पैसे पुरवले. हे कुंटणखाना कायमस्वरूपी बंद व्हावा यासाठी मला एकही प्रामाणिक माणूस सापडला नाही ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकते. मी रात्री बाहेर पडायचे, जेणेकरून मला तो माणूस सापडेल आणि कसा तरी त्याच्याकडून नागमणी हिसकावून घ्यायचा आणि त्याला त्याच्या ठिकाण्यापर्यंत नेऊन सोडायचं. पण तो माणूस कुठे गेला हे मला माहीत नाही. मी त्याची वाट पाहू लागले. मला वेश्यागृहात नाचकाम करावं लागलं आणि लवकरच वेश्यागृहात गर्दी होऊ लागली. सुंदराबाई मला सांगायच्या, तुझ्या येण्याने आमचे दिवस बदलले, तू आमची आयुष्य बदलली आहेत. त्या रात्री एक मुलगी तिथं आली. ती खूप जखमी झाली होती. तिचं कुठून तरी अपहरण झालं होतं. मला वाचव म्हणून ती मला सांगू लागली. मी या वेश्यालयात राहू शकत नाही. माझी आई घरी माझी वाट पाहत आहे. ती काळजी करत असेल. मला एक लहान बहीण आहे. मी घरी नाही गेले तर माझी आई जिवंत असतानाच मरेल. माझे आयुष्य उद्ध्वस्त होईल. प्लीज मला वाचवा. मला मिठी मारत ती रडत होती. तेव्हा सुंदराबाई म्हणाल्या की इथं हजारो मुले येतात. ही फक्त एका रात्रीची गोष्ट आहे आणि मग त्या नेहमी या वेश्यालयाच्याच असतात. इथे लोकांना दिवसा येण्याची भीती वाटते आणि तू तो पक्षी आहेस ज्याचे पंख मी आज रात्री कापणार आहे. ती मुलगी दिशा होती, खूप निष्पाप, आणि मला तिचा जीव वाचवावा लागला. मी तिला म्हणाले की मी तुला इथून बाहेर काढू शकते, पण माझी एक अट आहे. म्हणून ती म्हणाली, मला तुझी प्रत्येक अट मान्य आहे. मी म्हणाले, या वेश्यालयातून बाहेर पडणं सोपं नाही, पण मी तुला सहज बाहेर काढू शकते. पण तू एकटी बाहेर पडू शकत नाही. मी 2 वर्षापासून इथं आलं आहे आणि मी कोणाची तरी वाट बघत आहे आणि मी रोज इथं नाचते. त्याच्या बदल्यात मला पैसे मिळाले आहेत. मी तिला खूप पैसे दिले आणि सांगितलं की या पैशाचा गैरसमज करून घेऊ नकोस, तर ते तुझ्या आईवर आणि घरासाठी खर्च कर. हे माझे कष्टाचे पैसे आहेत. आणि ती माझ्याकडे आश्चर्याने बघत होती. मग मी म्हणाले, तुला माझे एक काम करावे लागेल. आणि ती माझ्याकडे आश्चर्याने बघत होती. मग मी म्हणाले, फक्त तुला माझे एक काम करावं लागेल. तुला माझी मदत करावी लागेल. तुला तो माणूस शोधावा लागेल ज्याला मी शोधत आहे. मग यावर ती म्हणाली, मला सांगा तो माणूस कसा दिसत होता. मग ती मला त्या माणसाच्या रूपाबद्दल विचारले. मला आश्चर्य वाटले जेव्हा तिनं त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाबद्दल विचारलं आणि त्याचं चित्र पेन्सिलनं काढलं. हुबेहूब तोच माणूस होता तो. आणि मी तो कागद सुरक्षितपणे ठेवला. आणि त्या रात्री मी अतिशय हुशारीने त्या मुलीला तिथून हकलून दिलं, कारण मी सुंदराबाईला मारलो होतो. इकडे तिकडे पळापळ होऊ लागली. आता त्या मुलीला तिथून मी बाहेर काढलं. ती मला तिच्या घरी घेऊन गेली, जिथं मी तिच्या आईला भेटले. मी तिच्या आईला सांगितलं की तुमच्या मुलीचा अपघात झाला आणि दिशा आधीच जखमी झाली होती. आम्ही तिच्या घरी पोचलो तेव्हा मी हे तिच्या आईला सांगितलं नाही. आम्ही जेव्हा घरी पोचलो तेव्हा तर पहाटेचे 4 वाजले होते. अशा परिस्थितीत एका आईला आपल्या मुलांची खूप काळजी वाटणारच.
हे माझ्यापेक्षा दुसरं कोण समजेल? आई माणसाची असो वा प्राण्यांची, ती आपल्या मुलांवर खूप प्रेम करते, खूप. मी दिशाच्या घरी 2 दिवस राहिले. दिशा खूप छान मुलगी होती. आता तिला माहीत झालं होतं की मी इच्छाधारी नागिन आहे. त्या माणसाच्या शोधात ती रोज माझ्यासोबत बाहेर पडायची, पण मला तो माणूस सापडला नाही. माझ्याकडे त्याचा एक फोटो होता जो दिशाने बनवून मला दिला होता, पण त्याला कुणी ओळखत नव्हतं. दिशाने त्याचा फोटो सुद्धा तिच्या सोबत ठेवला होता. मग एक दिवस दिशाची आई तिला सांगत होती, ती मुलगी किती सुंदर आहे, तिच्या मागे कोणी नाही का? आता तर आजूबाजूचे लोकही येऊन घरात डोकवतात. त्यातही काहींचा हेतू वाईट असतो. दिशा मला काही बोलायच्या आधीच मी तिथून निघाले. मी त्या दिवशी खूप रडले, पण माझ्या नवऱ्याच्या खुन्याला मारल्याशिवाय मला चैन पडेना. मी परत न जायचं ठरवलं, पण मला साथ देणारं कोण नव्हतं. मग त्या रात्री तू मला भेटला. तू ड्युटीवरून परतत होता. तुला पाहून मला खूप आनंद झाला. तू खूप प्रामाणिक पोलीस आहे आणि म्हणूनच मी त्या सगळ्या लोकांना अटक करवली ज्यांनी इतक्या मातांचे गर्भ उद्ध्वस्त केले. इतर पुरुषाप्रमाणेच तूही माझे सौंदर्य पाहून घायाळ झालास आणि माझ्या भोवती प्रदक्षिणा घालू लागलास. मी जिथं जायचे तू तिथं माझ्या पाठी यायचा. तिथे माझ्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधत यायचा. तुला काय हवं आहे ते मला समजलं, पण जेव्हा तू मला माझ्याशी लग्न करण्याबद्दल विचारलं तेव्हा मला आनंद झाला की तू मला या घरची प्रतिष्ठा बनवत आहेस आणि इतर पुरुषांसारखा माझा वापर करण्याचा विचार करत नाहीस. मी तुला विचार करण्यासाठी वेळ मागितला, कारण जेव्हा पौर्णिमेची रात्र असते तेव्हा आम्ही आपल्या मूळ रूपात असतो. नाहीतर आमचा प्रकाश कोणाच्या अंगावर पडल्यामुळे कोणाचाही जीव जाऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत आम्ही मानवी रूपात येऊ शकत नाही आणि त्या माणसाचा बदला घेण्यासाठी मला तुझ्याशी लग्न करावं लागलं. पण मी कोण आहे हे तुला कधीच कळू नये असं मला वाटत होतं. तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. मला माहित होतं की हे प्रेम माझ्यासाठी नव्हतं, ते माझ्या रंगरूपासाठी होतं. तुझ्या हृदयात माझ्यासाठी प्रेम नव्हतं. ते असतं तर तू कधीच इतरांच्या गोष्टीमध्ये विश्वास ठेवला नसता आणि मी वेश्या आहे हे कळाल्यावर तू मला सोडून जायचा निर्णय घेतला नसता. तरी एक दिवस मला माझं संपूर्ण सत्य तुला सांगायचं होतं, म्हणूनच मी तुला माझ्या जवळ येऊ दिलं नाही. तू चांगला माणूस होतात, म्हणूनच मला तुला दुखवायचं नव्हतं. पण 3 दिवसात मला समजलं की तुझी आत्या चांगली बाई नाही. तिला कोणीतरी भेटलं आहे आणि त्यांना तुला उद्ध्वस्त करायचं आहे. आणि एक गोष्ट तुला माहित नाही, ती म्हणजे ती तुझी खरी आत्या नाही आणि तिने तुझ्या आई वडिलांना मारलं आणि मग ती या घराची मालकीन झाली. ती आणि तिचा नवरा तुझ्या आई वडिलांचे खुनी आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. तुमचा सर्वात जुना नोकर खाली तळघरात जीवन आणि मृत्यू यांच्यात झुलत आहे. जर तो मेला नसेल तर त्याला जाऊन विचार. सावीने मला तिची सर्व हकीकत सांगितली आणि मग मला समजलं की माझी पत्नी सावी ही नागिन होती आणि तिच्या नागाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ती इथं आली होती. तिचं बोलणं ऐकून माझे डोळे ओले झाले. मी तिच्याबद्दल काय विचार करत होतो आणि ती काय होती. तिने माझ्या आई वडिलांबद्दल सांगितलेल्या सत्यावर आता माझा विश्वास बसत नव्हता, कारण मी 6 वर्षाचा असताना माझे आई वडील या जगातून निघून गेले होते. हे सर्व कसं घडलं ते मला कळलं नाही. मला वाढवायला लावलेल्या बाईने मला मोठं केलं आणि सांगितलं की ती माझी आत्या आहे आणि आमच्या कुटुंबात दुसरं कोणी नाही. मला वाटलं माझे आई वडील अपघातात वारले आहेत, पण सावीला सर्व काही कसं कळलं? माझी आत्या आमची मोलकरीण होती. तिला आमची सर्व संपत्ती हडप करायची होती. तिने मला सांगितलं की दादांच्या मालमत्तेत माझाही वाटा आहे आणि मला माझा वाटा द्यावा म्हणजे मी इथून निघून जावं असं मला वाटतं. परंतु प्रत्येक वेळी ते काम अपूर्ण राहिलं आणि यामागचं कारण काय ते मला समजलं नाही. मी जेव्हा तळघरात पोचलो तेव्हा मला एक म्हातारा दोरीने बांधलेला दिसला. त्याची प्रकृती खूपच वाईट होती. मी त्याला दवाखान्यात नेलं आणि शुद्धीवर आल्यानंतर त्याने मला सगळा प्रकार सांगितला. मला आश्चर्य वाटलं की माझ्या घरात एक तळघर आहे आणि मला याबद्दल काहीच माहीत नाही. मला हे सर्व कसं कळलं नाही आणि 3 दिवसातच सावीला सर्व काही कळलं. मी घरी परत आलो. माझी पत्नी सावीला घरभर शोधलं, पण ती कुठंच नव्हती. ती परत गेली होती. मला तिला सोडायचं नव्हतं. मला हेही माहीत नव्हतं की ती कुठे गेली असेल. मी 2 दिवस तिला खूप शोधलं, पण तिचा तपास लागला नाही. तेव्हा मला दिशाची आठवण झाली. तिचं घर कुठं आहे? एवढ्या मोठ्या परिसरात मी तिला कुठे शोधणार?
मग मला एका घरातून मुले बाहेर येताना दिसली, म्हणून मी विचारलं, तुम्हाला इथं कोणी दिशा माहीत आहे का की जी तिच्या आई आणि बहिणी सोबत राहते? ती मुलं म्हणाली की हेच दिशाचं घर आहे. म्हणून मी थेट तिच्या घरी गेलो आणि दरवाजा ठोठावला. एका मुलीने दरवाजा उघडला आणि मी त्या मुलीला सांगितलं की मला दिशाला भेटायचं आहे. तर ती म्हणाली की मी दिशा आहे. मग मी म्हणालो की तू सावीला ओळखतेस का? मग ती म्हणाली ती माझी मैत्रीण आहे. ती कालच इथे आली होती. ती म्हणत होती की तिला तिचा अपराधी सापडला आहे. आता ती कायमची परत जाणार आहे. मी तिला म्हणालो की मी आकाश आहे. मला सावीला एकदा भेटायचं आहे. मग ती म्हणाली मला माहित आहे की तू तिचा नवरा आहेस. तिने तुझा उल्लेख अनेकदा केला आहे. पण मला तिच्याबद्दल काहीच माहित नाही. ती सध्या कुठे आहे? ती स्वतः मला भेटायला इथं येते. हे सगळं कळाल्यावर मी निराश होऊन परत आलो. मला माहित नाही कुठल्या जंगलातून ती माणसांमध्ये आली होती. मी विचार करत असतानाच मला दिसलं की माझी आत्या तिच्या नवऱ्यासोबत घरी परतत आहे. मी तिला काहीच बोललो नाही. मला ती बाई घरी परत यायला हवी होती, कारण मी त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. ते लबाड आणि फसवे लोक घरी येताच पोलिसांनी त्यांना अटक करावी. दरम्यान दिशाने मला एक कागद दिला होता आणि सावीने तुझ्यासाठी दिल्याचं सांगितलं होतं. हे मला आठवलं. जेव्हा मी तो कागद उघडला मला सर्व हकीकत काही फिरताना दिसत होतं. मला लवकरात लवकर घरी पोहोचायचं होतं, कारण सावीचा तिसरा गुन्हेगार दुसरा कोणी नसून माझ्या आत्याचा नवरा होता. घरी पोचताच मला दिसलं की माझ्या आत्याचा नवरा मेला होता आणि त्यांच्या गळ्यात घातलेला नागमणीही गायब होता. आत्याने माझ्याकडे बघून मला मिठी मारली आणि माझ्याकडे पाहून तिने रडायला सुरुवात केली. मी तिला म्हणालो, मला हातही लावू नकोस. तुझ्या नवऱ्याचा मृतदेह उचलून या घरातून निघून जा. मला तुझ्याबद्दल संपूर्ण सत्य कळालं आहे आणि माझी बायको वेश्या आहे हे तुला कोणी सांगितलं? तुझ्या नवऱ्याने तुला सांगितलं. पण तू एक गोष्ट विसरलीस की तुझ्या नवऱ्याला ती वेश्या आहे हे कसं कळलं? जे लोक दिवसा उजेडात चांगले आणि आदरणीय बनतात ते लोक त्या लोकांकडे जातात. तू तुझी इज्जत आणि चांगुलपणा सोडून माझ्या आई वडिलांशी जे केलंस आणि त्यांचा जीव घेतलास, मी तुला माफ करेन असं तुला वाटतं का? तिला तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली होती. नंतर सावी जिथं राहत होती ती खोली मी कायमची बंद केली होती. मी तिच्या प्रेमात पडलो होतो. शेवटी मी दिशाशी लग्न केलं आणि तिची आई आणि लहान बहिणीला माझ्या घरी आणलं. मला सावीने दिशाशी लग्न करायला लावलं. आता मला एक मुलगी आहे. मी तिचं नाव सावी ठेवलं. सावी जेव्हा मी निराश आणि उदास असतो तेव्हा मला भेटायला येते.